अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी माननीय लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर गेल्या 1 जुलैपासून साधारणतः 12 दिवसाचं अन्नत्याग उपोषण केले असता सुद्धा इथलं शासन प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। कुठल्याही प्रकारची मागणी आमची रास्त होत नाही। आमच्या मागणीकडे सरकार एक क्षुल्लक कारण म्हणून पाहत असतं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा कायदा हातात घेऊ शकतो। आमचे पोरं सुद्धा रस्त्यावर गाड्या जाळू शकतात। सरकारला डिस्टर्ब करण्याचं काम आम्ही करू शकतो। येणाऱ्या काळात विधानसभेची निवडणूक आहे। जर सरकारच्या प्रतिनिधीला सरकारला अशोकराव चव्हाणला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांना जर मांगाच्या वाड्यावर मांगाच्या घरी जर मतदान मागण्यासाठी यायचं असेल तर निश्चितपणाने सांगतो मातंग समाजाला न्याय दिला पाहिजे। आरक्षणाचं वर्गीकरण झालं तरच मांगोड्यात येऊ देऊ, अन्यथा कोण्या नेत्याची गाडी मांगोड्यात जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही। एवढं या ठिकाणी वाटत नाही। आज 12 दिवसापासून माझा बाप तिथे उपाशी तापाशी पडलेला आहे। या सरकारला काही वाटत नाही। ज्यांच्याकडे लाखो करोडो लोकांची संपत्ती असते तुम्ही त्यांच्या आरक्षणाच्या विषयावर बोलू शकता आणि माझ्या जे गरीब समाज आहे जे दलित समाज आहे त्यांच्या प्रश्नाकडे या शासनाचं का लक्ष जात नाही। आमच्याकडे कुठली गोष्ट आहे, आम्ही काय मागत आहोत, आम्ही काही सरकारच्या किंवा जे संविधानात देऊन ठेवलेलं आहे त्याच्या काही विरोधात मागत नाही। जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागत आहोत। मग आमची मागणी का रास्त होत नाही, आमची मागणी का शासनापर्यंत पोहोचत नाही किंवा आमच्या समाजाला पहिल्यापासून आताच नाही प्रत्येक वेळेस मातंग समाजावर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा अन्याय अत्याचार होत असते। प्रत्येक वेळेस मागाचं आहे मंदिरात गेला म्हणून मारता तुम्ही, मागाचं आहे हलक्या जातीचं आहे खालच्या जातीचं आहे असं फक्त आमच्या जातीसोबत का होत असते मला याचा जाब विचारायचा आहे। आणि जे आमचे सर जे बसले आहेत ते तर उठतील न उठतील माहीत नाही, पण की नाही या शासनाला खबरदारी घेऊन आमच्यासाठी काही ना काही करावंच लागेल, काहीतरी योग्य पाऊल उचलावं लागेल। आमचा जीव जरी गेला तरी आम्ही इथून आता उठणार नाही, कारण आमच्या समाजासोबत खूप दिवसापासून अन्याय होत आहे। जसं आज खूप दिवसापासून अन्याय होत आहे। समोर अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे। त्यासाठी 12 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे। त्याच अनुषंगाने सरकार आमच्या मागण्याविषयी दुर्लक्ष करत कागदोपत्री घोडे नाचवत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त झालेला आहे। या सरकारला माझं नम्र निवेदन व विनंती आहे की आपण येणाऱ्या पावसाळी येणाऱ्या विधिमंडळाच्या निवडणुकापूर्वी तात्काळ आमच्या मागण्याच्या अनुषंगाने आमच्या अनुसूचित जाती आरक्षणाच्या लाभांची समूहाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी न्याय देण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्रभर लोकस्वराज्य आंदोलन तीव्र आंदोलन सरकारच्या विरोधात छेडण्यात येईल। आज त्याच्या अनुषंगाने सरकारला जोडे मारो आंदोलन आम्ही या ठिकाणी नांदेड शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात आहोत।